प्रश्न क्रमांक 21 बघा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढीलपैकी कोणाचा विवाह ब्राह्मण पुरोहिताशिवाय लावून दिला होता? महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आपल्याला माहिती आहे तारीख आयोगानं याआधी मुख्य परीक्षेमध्ये विचारलेली आहे 24 सप्टेंबर 1873. त्यामुळे ही तारीखसुद्धा लक्षात ठेवायची आहे. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना. सत्यशोधक समाज स्थापन होतो आणि त्यानंतर मग आता तुम्ही सत्यशोधक समाज स्थापन तर केलाच आहे. आता आपल्याला आणखी त्याच्यामध्ये काय काय करता येईल? सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपूर्वीही ज्योतिरावांचं कार्य चालूच आहे, पण मग आता आणखी विधायक म्हणून काय आपल्याला करता येईल? तर ब्राह्मण पुरोहितांशिवाय विवाह लावणे ही एक मोठी कृती तेव्हा त्यांनी केली की ब्राह्मण पुरोहित जे आहेत त्यांची काहीही गरज नाही. आणि मग स्वतः ज्योतिरावांनी लिहिलेल्या ज्या काही आपण म्हणूया एकमेकांना देण्याची जी काही आश्वासनं आहेत, प्रॉमिसेस आहेत, तर त्या ज्या काही आश्वासनांचा तिथे उच्चार करायचा किंवा प्रॉमिसेसचा उच्चार करायचा, वचनांचा तिथे उच्चार करायचा आणि तो विवाह मग सत्यशोधकी पद्धतीने होईल असं ते जाहीर करायचं. अशा पद्धतीचा प्रयोग म्हणा किंवा एक नवीन उपक्रम म्हणा ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सुरू केलेला दिसतो. अर्थातच हा सगळा कालखंड 19व्या शतकाचा हा सगळा उत्तरार्ध आहे आणि आज जर आपल्याला इतके प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत जातीच्या संदर्भात, तर तेव्हा ज्योतिरावांना किती अडचण आलेली असेल याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. तर त्याची ती सगळी कहाणी आहे. आणि हा दुसरा विवाह आपल्याला जो प्रश्न विचारला की कोणाचा विवाह ब्राह्मण पुरोहिताशिवाय लावून दिला होता, तर आन्सर आहे त्याचं ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे. आता हे जे ससाणे आडनाव आहे ना, तर काही पुस्तकांमध्ये तुम्हाला सासणे असं लिहिलं दिसेल, काही पुस्तकांमध्ये ससाणे असं लिहिलेलं दिसेल. तर माझ्या दृष्टीने ते ससाणे हे योग्य असावं. ससाणे हे योग्य, कारण आता दोन्ही आडनावं आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या महाराष्ट्रामध्ये ससाणे या आडनावाची पण व्यक्ती आहेत आणि सासणे या आडनावाच्या पण व्यक्ती आहेत. परंतु इथे जे नाव मला दिसतं तर हे मूळचे हडपसरचे असणारे ज्ञानोबा ससाणे जे काही आहेत ते, त्यांचा विवाह जो काही आहे तो ज्योतिरावांनी ब्राह्मण पुरोहिताशिवाय लावून दिला होता. आता हा जो विवाह आहे ना, हा दुसरा विवाह आहे. ज्योतिरावांनी लावलेला ब्राह्मण पुरोहिताशिवायचा हा दुसरा विवाह आहे. पहिला विवाह झाला होता 25 डिसेंबर 1873ला. म्हणजे मी जे सुरुवातीला तुम्हाला तारीख सांगितली कुठली सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची, ते सांगण्याचं कारण की हे सप्टेंबरला तुम्ही करता आणि लगेच कृती जी आहे तर ती सुरू करता की 25 डिसेंबर 1873ला तुम्ही पहिला विवाह लावता ब्राह्मण पुरोहिताशिवाय. तो कोणाचा लावला होता ज्योतिरावांनी? तर त्यांच्या दुकानामध्ये काम करणारी एक व्यक्ती होती. त्यांच्या चरित्रामध्ये त्या व्यक्तीचा उल्लेख नोकर असा केलेला आहे, परंतु आपण असं म्हणूया की त्यांच्या दुकानामध्ये काम करणारी व्यक्ती होती, ती विधूर होती. आणि विधूर म्हणजे ज्याच्या पत्नीचं निधन झालं आहे अशी व्यक्ती. तर त्या विधूर व्यक्तीचं जे काही लग्न आहे ते त्यांनी ब्राह्मण पुरोहिताशिवाय पहिल्यांदा या दिवशी लावून दिलं. आणि जी वधू आहे त्या वधूची आई जी काही आहे ती सावित्रीबाईंची स्नेही आहे किंवा मैत्रीण आहे असं आपण म्हणूया. आणि ह्या ब्राह्मण भिक्षुकांशिवायचे विवाह या दोघांनी त्यावेळेला पहिल्यांदा लावून दिलाय. पहिला विवाह आहे, अर्थात खळबळ जी आहे ती झालेली आहे की कशा पद्धतीने तुम्ही असं करू शकता वगैरे, परंतु पहिलंच आहे म्हणून मग तो जो काही सगळा वर्ग आहे, सनातनी वर्ग आहे, त्याच्याकडून थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं की चला पहिल्यांदा झालं आता संपलं. परंतु पुन्हा ज्योतिरावांनी अशा पद्धतीने ब्राह्मण पुरोहिताशिवाय विवाह लावण्याचा जो सेकंड प्रयत्न केला तो मात्र गाजला. आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की बिगर रिस्क वॉज इन्व्हॉल्ड, म्हणजे अगदी मग पोलीस प्रोटेक्शन आणि त्या गोष्टी सगळ्या होतात. तर हा जो दुसरा विवाह आहे तो या ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांचा ज्योतिरावांनी लावून दिला. हे ज्ञानोबा ससाणे हे मूळचे आजचा हडपसरचा जो भाग आहे तिथले आहेत आणि यावेळेला साधारणतः ते त्यांच्या वयाच्या 20च्या आसपास होते अशी नोंद आपल्याला आढळते. हा विवाह लावताना परिस्थिती त्यांची खडतर आहे, त्यांनी अनेक कष्टाची कामं केली आहेत ससाण्यांनी. पुढे सत्यशोधक समाजाशी त्यांचा संबंध येतो, अगदी वैराग्य घेऊन साधू म्हणूनही ते फिरलेले आहेत. आणि असा हा वर आहे आणि मिठगंज पेठ जी काही आहे, गंजपेठ आपण म्हणतो, तिथली मुलगी आहे
तर हे स्थळ जे काही आहे ते ज्योतिरावांनी शोधलं आणि की या मुलाशी आता या मुलीचा विवाह लावून द्यायचा आहे. हा सेकंड आहे, ब्राह्मण पुरोहिताशिवायचा सेकंड सगळा प्रयत्न आहे. आणि मग ती खळबळ सगळी व्हायला सुरुवात होते की आता एकदा सहन केलं पण पुन्हा पुन्हा आता ज्योतिराव जर असं करायला लागले तर तो प्रॉब्लेम सगळा पुरोहितांना जाणवायला लागला, ब्राह्मण समूहामधून तो यायला लागला की हे करणं म्हणजे एका अर्थानं आर्थिक पण याच्यामध्ये गोष्टी इन्व्हॉल्व आहेत ना, कारण मग त्याच्यामध्ये दक्षिणा आहे, इतर सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. नुसतं ब्राह्मण समूहालाच हे खटकत होतं अशातला भाग नाही. ज्ञानोबा ससानेंच्या आसपास जे ब्राह्मणेतर समूह आहे, बहुजन समूह आहे, कुणबी आहेत, इतर जातीतले लोक आहेत, यांनी सुद्धा या ज्ञानोबा ससानेंना धमक्या दिलेल्या आहेत की तू जर ब्राह्मण पुरोहिताशिवाय लग्न करशील तर तुला ठार मारू. नोंद अशी आढळते की तुला ठार मारू अशी धमकी ससानेंना दिलेली आहे. ज्योतिरावांनी हा विवाह लावू नये म्हणून ज्योतिरावांचे जे भाऊबंद आहेत म्हणजे चुलत भाऊ आणि इतर जे लोक आहेत तर त्यांना ज्योतिरावांच्या अगेन्स्ट फितवल्या गेलं. ज्योतिरावांच्या विरुद्ध एक कटकारस्थान रचण्यात आलं, ज्योतिरावांची बदनामी करण्यात आली की कशा पद्धतीने ज्योतिराव ब्राह्मण पुरोहितांशिवाय विवाह लावून ख्रिश्चन धर्माला पुढे आणत आहेत. म्हणजे राजकारण कसं असतं की एखादा मनुष्य एखादी चांगली कृती यांना रिव्होल्युशनरी कृती करायला गेला की मग इतर गोष्टींच्या बाबतीत समाजाला भडकवून त्याला त्यापासून प्रवृत्त करण्याचा कसा प्रयत्न केला जातो की एक चांगली कृती ते करत आहेत, ब्राह्मण पुरोहिताशिवाय जे काही इथली सगळी अस्पृश्यता आहे, जे काही इथली विषमता आहे त्याला काहीतरी टॅकल करायचं, डील करायचं म्हणून एक क्रांतिकारी विचार महात्मा फुले इथं आणतायत. आणि मग त्यावेळेला त्यांना अडकवायचं कसं तर ब्राह्मण पुरोहितांना बाजूला करून ज्योतिराव काय करत आहेत, ख्रिश्चनिटीला पुढे आणत आहेत, एका अर्थाने तुम्हाला हे बाटवत आहेत असं काहीतरी त्यांच्या विरुद्ध सगळ्या अफवा पसरवण्याचा प्रकार झाला. त्यांच्या भाऊबंधांना त्यांच्या विरुद्ध फितवण्यात आलं, ससानेंना धमक्या देण्यात आल्या, म्हणजे वराला धमक्या देण्यात आल्या. इवन वधूपिते जे होते त्यांनी त्या विवाहाच्या पूर्वी काही तास वधूला ज्योतिरावांच्या घरी आणून सोडलं होतं की कदाचित हिला पळवून नेतील सनातनी जे आहेत. म्हणजे इतकं जे काही सगळं तिथे येतं, गुंड पाठवले, धमक्या दिल्या, धाक दाखवला आणि शेवटी ससाने जे आहेत ते भयभीत झाले आणि मग ते फुलेंकडे जातात आणि फुलेंना म्हणतात की काय आहे की हे सगळं आता एवढं चालू आहे तर मला हे थोडंसं रिस्की वाटतंय, डेंजरस वाटतंय. तर ज्योतिराव जे त्यांना उत्तर देतात ते खूप महत्त्वाचं आहे की तू घाबरू नकोस, तुझ्या हक्काचं संरक्षण करायला इंग्रज आहे, घाबरू नको. म्हणजे तुम्ही जर यातलं ह्या सगळ्या ह्या परिस्थितीकडे जर एका ऑब्जेक्टिव्ह व्ह्यूने पाहिलं, तटस्थपणे पाहिलं की इथली एक वाईट पद्धत आहे, इथल्या बहुजनांना एका कुप्रथेपासून सुरक्षित करायचं आहे आणि त्या कुप्रथेपासून सुरक्षित करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे हे पती पत्नी आहेत ते इथल्या स्टेटचा, सत्तेचा वापर करून घेत आहेत. मग ती सत्ता एतद्देशीयांची असू दे किंवा परकीयांची असू दे, हे रिव्होल्युशनरी आहे. त्यामुळं आज कोणी उठून मला विशेष वाटणार नाही जर समजा एवढी परिस्थिती आज वाईट आहे तर एखादा त्या कुप्रथेचं समर्थन करणारा माणूस याला काय म्हणेल, अरे ब्रिटिशांची मदत मागितली, ब्रिटिश तुझं संरक्षण करायला समर्थ आहेत असं फुले म्हणले. हो, ते म्हणणार होते कारण फुले हे थोर होते, माणुसकी त्यांच्याकरता मोठी होती. स्टेटचा वापर कसा करायचा आहे सामाजिक क्रांतीसाठी हे त्यांना उमगलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की हे इंग्रज तुझं हे जे आहे ना तेच तुझं संरक्षण करतील. त्याच्यावर ससाने त्यांना म्हटले अहो पण ते काय आहे, ब्युरोक्रेसीमध्ये ब्राह्मण मोठ्या संख्येने, ऑब्व्हियसली जो समूह शिक्षित होता तोच तिथे असणार होता. म्हणजे ससानेंनी भीती व्यक्त केली की पण ब्राह्मण अधिकारी जास्त आहेत प्रशासनामध्ये. तर फुले पुन्हा ससानेंना सांगतायत की घाबरू नकोस, त्याच्यामध्येही काही पुरोगामी विचारांचे ब्राह्मण आहेत, ते तुला साथ देतील. म्हणजे याच्यावरनं आपल्याला सामाजिक क्रांती कशी घडून येते, राज्यसंस्थेचा उपयोग सामाजिक क्रांतीसाठी कसा केला जातो, तिथे रिजिड कसं राहण्याची गरज नसते, ह्याचा संदेश एक प्रकारे ज्योतिराव देत आहेत, लक्षात येतं. आणि मग त्यावेळेला लोकांनी कांड्या पिकवलेल्या आहेत की त्यांच्या अगेन्स्ट की मग हे ख्रिश्चनिटीला आणतायत बघा, मग ते इंग्रजांचं सहाय्य घेत आहेत वगैरे वगैरे. म्हणजे एखादा माणूस चांगलं काम करायला लागला की त्याची बदनामी कशी करायची हे इतिहासाकडे बघून शिकता येतं. याला काय तुम्हाला आजचाच सगळं समाजकारण राजकारण बघण्याची गरज नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. केवळ ब्राह्मण समूहच नव्हे तर स्वतःच्या जातीतले भाऊबंद असतील, इतर बहुजन लोक असतील ज्यांच्यावरती या ब्राह्मण्याचा पगडा आहे, त्यांचा सुद्धा विरोध पत्करून त्यावेळेला 19व्या शतकामध्ये
ज्योतिरावांनी हे कसं पेलवलं असेल ह्याचा विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे ज्योतिरावांचे अनुयायी म्हणून किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाचे विद्यार्थी म्हणून किंवा समाज सुधारणेच्या चळवळीचे विद्यार्थी म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 3 महान व्यक्तींच्या बाबतीत जे सगळं राजकारण आणि समाजकारण चाललेलं आहे, एका अर्थानं कोणाच्या भावना दुखावतायत, एका अर्थानं कोणाला काहीतरी कसला तरी त्रास होतोय, परंतु त्यांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास आपल्याला करावासा वाटत नाहीये. आणि यालाच जोडून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेऊ शकतो. केवळ देव्हाऱ्यामध्ये बसवलेलं आहे, केवळ त्यांच्या याने आपण काय जयघोष चालवलेला आहे, परंतु त्यांची तत्व काय होती याचा बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आपल्याला कोणालाही वाटत नाही. ज्योतिरावांनी ब्राह्मण पुरोहित म्हणजे आज लोक म्हणतात की ही गोष्ट धर्माच्या अगेन्स्ट आहे, ती गोष्ट धर्म, याच्यामध्ये तुम्ही आज हे फुलेंचं काम कसं पाहणार आहात? लक्षात येतंय? त्यामुळं सांगण्याचा हेतू आहे की त्या माणसानं काय केलेलं आहे जेव्हा सोसायटी सगळी अगेन्स्ट आहे आणि केवळ तुमचे म्हणजे ब्राह्मणिकल समूह नव्हे, स्वजातीय सुद्धा त्याच्यामध्ये सामील होतात, तर ते काम तडीला त्यांनी कसं नेलेलं आहे ते लक्षात येतं. आणि म्हणजे जो वाक्य त्यांचं येतं ना की इंग्रज जे काही आहे ते तुझं रक्षण करेल, तर त्याच्यामध्ये त्यांना काय महत्त्वाचं होतं. आणि हेच आंबेडकरांच्या बाबतीतही आपल्याला पाहता येतं. अस्पृश्य समाजाचा उद्धार करायचा आहे, त्यासाठी वाटेल ते करणं जे काही आहे. मग ते वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहिलं तर काय कोणाला काय दिसेल याची चर्चा न करता किंवा पर्वा न करता या दोघांनी सुद्धा, या दोन्ही महापुरुषांनी ते केलेलं आहे. अखिल माणुसकीला प्रमाण मानून, अखिल माणुसकीला एका अर्थानं प्रायोरिटाईज करून या सगळ्या सुधारणा त्या करतात. म्हणजे ज्योतिराव तुम्हाला ख्रिश्चनांच्या जाळ्यात अडकवतील इतका अपप्रचार जो आहे. आणि त्यावेळेला माणसं ग्रामीण आहेत, अशिक्षित आहेत, त्यांना ते जे आहे ते खरं वाटतंय की अरे बापरे, धर्म जे आहे तो महत्त्वाचा आहे. पगडा सांस्कृतिक किती म्हणजे साधं जर आपण पाहिलं तर आजही तुम्ही नवीन लग्न झालेल्या बहुजन समाजातल्या कुठल्याही जोडप्याच्या घरी पाहिलं तर सत्यनारायणाची पूजा घातल्याशिवाय पुढचं काहीही तुम्हाला आयुष्य जणू जगताच येणार नाही, अशा पद्धतीने ते सगळी प्रोसेस राबवली जाते. इतका पगडा जर आजही असेल तर तेव्हा काय सिच्युएशन असेल की ब्राह्मण पुरोहिताशिवाय डायरेक्ट लग्नच करायचं. आजही अशा पद्धतीने म्हणजे आज तर ते स्तोम जास्त झालेलं आहे. चंगळवाद इतका फोफावल्यामुळं आता रिच्युअल्स कर्मकांडांना आतोनात महत्त्व आलेलं आहे, कारण आलेला पैसा कुठे घालायचा. आणि मग त्याच्यामुळे काय की काहीच्या काही रिच्युअल्स करणं जे आहेत म्हणजे ज्या गोष्टी अन्यायकारक आहेत, ज्या गोष्टी शोषणाच्या परंपरेतनं येतात, ते सुद्धा बहुजन समाजाला आज कळत नाहीये की विवाहाची तारीख काय आहे 7 मे 1884, 1884 म्हणजे 1873ला हे होतं स्थापना. त्यानंतर त्याच वर्षी पहिला विवाह होतो आणि साधारणतः महत्वाचा दुसरा विवाह हा 1884 रोजी तो होतो 7 मेला. आणखी 2 नावं याच्यामध्ये खूप महत्वाची आहेत. गंगाराम भाऊ म्हस्के हे त्यावेळेचे पुण्यातले एक काय म्हणूया सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असणारं मोठं नाव. आणि पोलास राजन्ना लिंगू हे एक वकील आहेत. पोलास राजन्ना लिंगू हे आणखी एक गृहस्थ आहेत जे वकील आहेत आणि हे फुल्यांचे सहकारी आहेत, फुल्यांचे स्नेही आहेत. तर ज्योतिरावांनी गंगाराम भाऊ म्हस्के आणि पोलास राजन्ना लिंगू यांना सांगून म्हणजे यांच्या ओळखीनं या विवाहाच्या प्रसंगी, विवाह कुठे घडला? ज्योतिरावांच्या घरी पुण्यामध्ये. तर यांना सांगून त्यांनी त्यावेळेच्या पोलीस निरीक्षकाला सांगून पोलीस प्रोटेक्शन जे आहे ना ते ठेवलेलं आहे की आयत्या वेळेला गोंधळ नको या अर्थानं. आणि ज्योतिरावांचे अनेक अनुयायी म्हणजे ज्याला आज आपण अशिक्षित समाज असं म्हणतो, मग ते महार समाजातले असतील, मातंग समाजातले असतील, अनेक जे काही अनुयायी आहेत त्यांनी फुल्यांना सपोर्ट केलेला आहे. ते तिथे थांबलेले आहेत की काही याच्यामध्ये आगळी घडू नये म्हणून. म्हणजे ज्योतिराव काय पद्धतीचं समाजकारण करत होते, काय पद्धतीचं सकारात्मक राजकारण करत होते हे देखील आपल्याला कळतं. सपोर्टर्स असतातच, सपोर्ट शिवाय कुठलीही क्रांती होतच नाही, परंतु अशा पद्धतीचे सपोर्टर्स आहेत की जे तुमच्या पुरोगामी कृत्यांचं समर्थन करायला सर्व बळानिशी स्वतःच्या मनानं तन्मन धनानं तिथं आलेले आहेत. हे फुलेंचं राजकारण होतं. तर लक्षात घ्यायला पाहिजे की 7 मे 1884 रोजी मग हा जो दुसरा विवाह आहे तो तिथे घडतो. बाकी मग याच्यामधली जी नावं आहेत ना, सदाशिव गोवंडे हे ज्योतिरावांचे लहानपणापासूनचे सहकारी, आयोगाने अनेकदा प्रश्न विचारला आहेत. मोरो विठ्ठल वाळवेकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, सखाराम यशवंत परांजपे ही 3-4 नावं लक्षात ठेवायची जे फुलेंचे मित्र आहेत, सहकारी आहेत. संतूजी रामजी लाड हे सत्यशोधक समाजातले त्यांचे साथीदार आहेत.
धनगर समाज जो याला आपण म्हणतो, तर त्या समाजातून येणारे आणि समाज सुधारणा करणारे एक मोठे गृहस्थ म्हणून लाड. आय थिंक पुण्याजवळ जे चरोली नावाचं गाव आहे ते या संतूजी लाड यांचं मूळ गाव होतं. आणि नरसू साहेबू हे तेलुगू ठेकेदार आहेत ज्यांनी ज्योतिरावांचा मान सन्मान केला, ज्योतिरावांना पोशाख दिला. ज्योतिरावांचे काय आपण म्हणूया तेलुगू समाजातनं किंवा तेलुगू फुलमाळी हा जो समाज आहे त्याच्या अनेक धनिकांनी ज्योतिरावांना हेल्प केली आहे. म्हणजे आयोगाचा जो एक फेवरेट प्रश्न आहे, रामय्या व्यंकय्या अय्यावरू आणि व्यंकू कालेवार या दोघांनी 1200 रुपयाचा छापखाना सत्यशोधक समाजाकडे पाठवला होता की तुम्ही काही ना काही तुमचं प्रिंटिंग सुरू करा आणि तुमचा विचार पोहोचवण्यासाठी लोकांमध्ये काहीतरी नियतकालिक वगैरे सुरू करा. आणि याच्यावरून मग फुलेंनी तो परत पाठवला. मग कृष्णराव भालेकर आणि फुल्यांमध्ये मतभेद झाले, तो नंतरचा मुद्दा. परंतु असे जे काही या समाजातले धनिक होते तर त्यांच्यापैकी एक म्हणजे हे नरसू साहेबू ज्यांनी फुलेंचा सन्मान केलेला आहे पोशाख देऊन. लक्षात येतंय? सो या निमित्ताने ही जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन.